पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेचा दणदणाट करणाऱ्या 34 गणेश मंडळांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे। पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून नियमबाह्यरित्या आवाजाची पातळी ओलांडल्याने ही कारवाई होणार आहे। त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंडळांना नियमांचं पालन करा, अन्यथा कठोर कारवाई होईल असा इशारा देण्यात आला आहे। पुणे पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा सज्ज केली आहे। प्रथमच एआय फेस रेकॉग्निशन प्रणाली, ड्रोन कॅमेरा, जीपीएस ट्रॅकर, सीसीटीव्ही आणि अँटी ड्रोन गनचा वापर केला जाणार आहे। शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्ये इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहे आणि फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये वॉर रूम सुरू करण्यात आली आहे। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत। ऑगस्ट महिन्यात घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये 4,39,000 कंटेनरची तपासणी करण्यात आली आहे आणि त्यापैकी तब्बल 2,757 कंटेनर दूषित आढळले। पुण्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांची बाजरी काढण्याची लगबग सुरू झाली आहे। मात्र मजूर टंचाई अभावी शेतकऱ्यांना बाजरी काढण्याच्या कामाला विलंब होतोय। यंदा चांगला पाऊस झालाय, बाजरीच्या पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकरी करतात। नाशिक जिल्ह्याला 2 दिवसांचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। नाशिक शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आजही घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पावसाचा जोर वाढला तर धरणातून विसर्ग केला जाणार आहे। नाशिक शहरात 7 आणि जिल्ह्यामध्ये 17 मोबाईल व्हॅनद्वारे कांदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे। तर दिल्लीमध्ये या 2 संस्थांनी 24 रुपये किलोप्रमाणे कांदा विक्री सुरू केलेली आहे। नाशिककरांना याच भावात कांदा मिळेल असं स्थानिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। नाशिकमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची गणपती विसर्जन मिरवणूक सकाळी 10:30 वाजता सुरू होईल। रात्री 12 वाजेपर्यंतच मिरवणुकीसाठी पोलिसांनी परवानगी दिलेली आहे आणि शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत मिरवणुकीला परवानगी देण्याची मागणी होती। आज पुन्हा पोलीस आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती मिळते। नाशिकच्या अंबड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 45 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला होता। मात्र या आराखड्यावर नागरिकांनी मोठ्या संख्येने आक्षेप दाखल केलेत। आक्षेप दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 193 तक्रारी सादर झालेल्या आहेत। त्यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण आक्षेपांची संख्या आता 552 इतकी झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी तब्बल 7 दिवस डिजिटल अरेस्टमध्ये ठेवलं। आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा वापर करून बँक घोटाळ्यामध्ये नाव निष्पन्न झाल्याचं सांगत एफडी मोडायला लावून तब्बल 46 लाख रुपये उकळले। या प्रकरणामध्ये आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांची शहरामधून धिंड काढण्याचा पॅटर्न पोलिसांनी गुरुवारी कायम ठेवला। चरस विक्रीमध्ये पकडलेल्या 5 आरोपींपैकी 4 जणांची मुकुंदवाडी पोलिसांनी आझाद चौक, रेहमानिया कॉलनी, रहीमनगर या जिन्सी परिसरातून धिंड काढली। याशिवाय त्यांच्या घराची झाडाझडती घेतली। या आरोपींकडून 1.5 किलो चरस जप्त करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शनिवारी सिडको भागातल्या अर्ध्यापेक्षा जास्त महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी सकाळपासून बंद राहणार आहेत। पोलिसांनी याबाबत अधिसूचना काढली आहे। वाहतुकीची अडचण होऊ नये आणि वाद होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात आली आहे। यावेळी 2800 पोलिसांसह 193 अधिकारी, एसआरपीएफच्या 3 कंपन्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या।